सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण मेष राशीचा प्रेमविवाह कसा होतो, त्याचे नेमके योग कोणते असतात, हे अगदी आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तुम्ही मेष राशीचे आहात का? किंवा तुमचा जोडीदार तुमच्या मित्रपरिवारामध्ये, तुमच्या भावंडांमध्ये कोणी मेष राशीचं जर असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या मेष राशीच्या व्यक्तीलाही शेअर करा. कारण यात तुम्हाला तुमच्या प्रेमविवाहाबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी अगदी साध्या सोप्या भाषेत समजणार आहेत. खरं सांगायचं तर प्रेमविवाह हा तुमच्या नशिबाचा विषय असतोच, परंतु तो तुमच्या पत्रिकेमध्ये अगदी स्पष्ट दिसत असतो. फक्त तो कसा पाहायचा आपल्याला माहिती हवं. त्याच्यासाठीच आपला हा छोटासा एक प्रयत्न आहे, की सगळ्यांना अगदी साध्या सोप्या भाषेत ज्योतिषाची माहिती समाजापर्यंत पोहोचवायची. सगळ्यांना ज्योतिष साक्षर करायचं हाच आमचा हेतू आहे. आता सगळ्यात आधी आपण एक ज्योतिषात प्रेमविवाहाचा विचार कुठून केला जातो हे सगळ्यात बेसिक गोष्ट समजून घेऊया. पत्रिकेतलं जे पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानावरून प्रेम, आकर्षण, प्रणय भावना बघितल्या जातात. पत्रिकेतलं जे 7वं स्थान आहे ज्याला आपण सप्तम स्थान बघतो त्याच्यावरून आपण विवाहाचा, जोडीदाराचा, तुमचा जोडीदार कसा असेल याचा विचार केला जातो. आणि जेव्हा पंचम आणि सप्तम या दोन्ही स्थानांचा एकमेकांशी संबंध येतो तेव्हा तुमच्या पत्रिकेत प्रेमविवाहाचे योग तयार होतात. आता पंचम आणि सप्तम ही स्थान आहेतच आणि त्याच्या जोडीला कुठली कुठली स्थानं आहेत तर पहिलं स्थान आहे म्हणजे तुमचा लग्न भाव आहे, तृतीय स्थान आहे आणि लाभस्थान. ही स्थानं तुमच्या प्रेमविवाहामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. कारण प्रेमविवाह करायचा तर मोठं धाडस लागतं आणि ते धाडस पराक्रम भावावरून पाहिलं जातं म्हणजे तृतीय भावावरून पाहिलं जातं. इथे निर्णय घ्यावे लागतात, निर्णय क्षमता मोठी लागते आणि ही प्रेमविवाहाची इच्छा पूर्ण होईल का ते कशावरून बघायचं तर लाभभाव म्हणजे 11व्या स्थानावरून बघायचं. असा हा स्थानांचा विचार इथे प्रेमविवाहामध्ये केला जातो. आता आपण मेष राशीबद्दल बोलायचं झालं तर मेष राशी म्हणजे काय? मेष राशीचं चिन्ह हे मेंढा आहे. मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे आणि मंगळ हा तिचा अग्नितत्वाचाच राशी स्वामी आहे. त्याच्यामुळे मेष राशीचे लोक कसे असतात तर धाडसी असतात, एक घाव दोन तुकडे करणारे असतात, सरळ आणि धडक कृती करणारे असतात. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीचे लोक प्रेम व्यक्त करण्यामध्ये अनेक वेळा कमी पडतात आणि हे त्यांचं मनातलं प्रेम मनातच राहतं. म्हणून जर मेष राशीच्या व्यक्तींनो तुम्ही तुमच्या ज्या काही मनातल्या गोष्टी आहेत, भले तुम्ही ग्रेट असाल पण ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्या मन मोकळेपणाने बोलायला सुरू करा, नाहीतर तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा संधी निघून जाऊ शकतात. हा एक तुमच्या मनाचा प्रॉब्लेम आहे. आता जर मेष लग्न किंवा मेष चंद्र आपण चंद्र कुंडलीकडून बघितलं किंवा लग्न कुंडलीकडून बघितलं तर तुमच्या 5व्या स्थानामध्ये शुक्र आणि सप्तम स्थानामध्ये म्हणजे 7व्या स्थानामध्ये रवी महाराज असतील तर तुमच्या पत्रिकेत प्रेमविवाहाचे खूप स्ट्रॉंग योग आहेत हे समजून चला. आता जर लग्न स्थानामध्ये गुरु महाराज असतील तर हा प्रेमविवाह टिकू शकतो. म्हणजे अडचणी जरी अनेक आल्या तरी गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे जी सप्तमावर दृष्टी पडते त्यामुळे विवाह हा नक्की टिकतो. आता मेष राशीच्या बाबतीत अजून एक चांगली गोष्ट म्हणजे मेष राशीला जो जोडीदार मिळतो तो अतिशय सुंदर, बुद्धिमान आणि समजूतदार बॅलन्स असतो. त्याच्यामुळे मेष राशीच्या लोकांचा प्रेमविवाह असो किंवा आयोजित विवाह म्हणजे अरेंज मॅरेज असो त्यांना चांगलाच जोडीदार मिळतो. आता एक महत्वाचा योग म्हणजे शुक्र आणि मंगळ युती. शुक्र आणि मंगळ युती ही पत्रिकेत कुठेही असली तरीही तुमच्या पत्रिकेत प्रेमविवाहाचे योग तयार होतात. जर शुक्र मंगळाची युती पहिल्या स्थानात असेल तर व्यक्ती कुणाचीही पर्वा न करता सरळ बेधडकपणे स्वतःच्या मनाने विवाह करून टाकतो. आणि जर शुक्र मंगळाची युती दुसऱ्या स्थानात म्हणजे कुटुंब स्थानात असेल तर तो कुटुंबाला सांगतो आणि तुमचं कुटुंब तुम्हाला तुमच्या प्रेमविवाहामध्ये मदत करते. आता जर हीच युती शुक्र मंगळाची युती जर तिसऱ्या स्थानात असेल तर इथे मात्र थोडा विरोध होतो. मात्र 6व्या, 8व्या आणि 12व्या स्थानात जर ही युती असेल तर अनेक संघर्ष होतात, अडचणी वाढतात. अशा लोकांनी विवाह करताना कुठलाही विवाह अरेंज करा किंवा प्रेमविवाह करा 10 वेळा विचार करणं, गुणमेलन करून विवाह करणं, तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. आता जर शुक्र तृतीय स्थानात असेल आणि रवी सप्तम स्थानात असेल तरी सुद्धा मेषेला प्रेमविवाहाचे योग अतिशय सुंदर होतात. आणि आता पंचमात शुक्र आहे, लाभस्थानात रवी महाराज आहेत तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग हे तयार होतात. आता जर सप्तमात शुक्र आणि चंद्र असतील तर इथे सुद्धा प्रेमविवाहाचे योग दिसतात.
मेष लग्नाच्या पत्रिकेत इथे एक लक्षात ठेवा, की शुक्र आणि रवी ग्रहाची युती कुठेही असेल तरी प्रेमविवाहाचा योग तयार होतो. फक्त ती युती 6व्या, 8व्या आणि 12व्या स्थानात नसावी आणि तिथे असेल तर थोडा नात्यांमध्ये म्हणजे थोडा नाही बराच संघर्ष होतो. आणि जर हीच युती व्यय स्थानात असेल तर तुमचं प्रेम परदेशातील लोकांशी होऊ शकतो. विदेशी व्यक्तीशी तुमचा विवाह होण्याची शक्यता सर्वात अधिक असते. आता जर इथे ह्या पंचम आणि सप्तमाचा जर राहू या ग्रहाशी संबंध आला, तर राहूचा विचार मुळात प्रेमविवाहामध्ये आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाशी होतो. त्याच्यामुळे पंचमात राहू आणि लाभात शुक्र असेल, तर तुमचे अशा पद्धतीचे प्रेमविवाह होऊ शकतात. आणि इथे कितीही संघर्ष, कितीही भांडाभांडी झाली, तरी राहूचा जर संपर्क असेल, तर ही माणसं त्यांना हवं तेच करतात. मंगळ आणि राहू पहिल्या स्थानात असतील आणि शुक्र सप्तम किंवा अष्टमात असेल तरी सुद्धा तुमचा प्रेमविवाहाचा योग हा अशा पद्धतीने तयार होतो. आता मंगळ पहिल्या स्थानात आहे, रवी चौथ्या स्थानात आहे किंवा सप्तमात आहे, अष्टमात आहे, तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग होतात. पण अष्टमात जर रवी असेल तर मात्र इथे तुम्ही काळजी घ्या. प्रेमविवाहात फसवणुकीची पण शक्यता इथे असू शकते, कारण रवी महाराज अष्टमात विराजमान आहेत. आता पुढचा जर प्रेमविवाहाच्या योगाचा विचार केला तर तृतीय स्थानात रवी आणि नवम स्थानात चंद्र महाराज बसलेले असतील तरी सुद्धा तुमचा प्रेमविवाह हा होतो. पहिल्या स्थानात गुरु आणि मंगळ आहेत आणि सप्तमात रवी आहे, नवमात शुक्र असेल तर हा प्रेमविवाहाचा योग आपल्यासाठी अतिशय उत्तम ठरतो. आपण आता इथे प्रेमविवाहाचा विचार करतोय तर शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता जे मी आपल्याला योग सांगितले हे जर योग पहिल्या, 5व्या, 9व्या स्थानाशी जोडले गेले असतील तर तुमचा विवाह यशस्वी होतो. पण 6व्या भावाशी किंवा 8व्या, 12व्या आणि जर राहू, केतू, शनी यांसारख्या पापग्रहांशी जर यांची युती किंवा संबंध होत असेल तर मात्र नक्की या नात्यांमध्ये पुढे जाऊन अडचणी निर्माण होतात. कारण नुसता प्रेमविवाह म्हणजे एकाच गोष्टीचा विचार करायचा नाही, तर दोन्ही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. मात्र जर या युतीवर गुरुची शुभ दृष्टी पडत असेल तर नातं हे म्हणजे संघर्ष असतो पण नातं थोडंफार टिकू शकतं. आता मेष राशीच्या बाबतीत जर आपण विशेषतः सप्तम स्थानात रवी महाराज असतील तर इथे प्रेमविवाह होतो, पण इथे काय आहे इगो तुमचा येतो, त्यामुळे नात्यांमध्ये वाद वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही अशा कंडिशनमध्ये निर्णय घेताना सावध राहणं खूप गरजेचं आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट काहीही कारणाशिवाय होत नाही. त्याच्यामुळे प्रेमविवाह ही तर आपल्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे. ती योगांवर अवलंबून असतेच, पण ते टिकवणं हे संपूर्ण तुमच्या निर्णयावर, तुमच्या स्वभावावर, तुमच्या गुणदोषांवर अवलंबून असतं. त्याच्यामुळे उघडा डोळे बघा नीट असं जे आपण म्हणतो, त्यामुळे सारासार विचार करून कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेणं, एकदम धाडकन निर्णय न घेता विचार करून निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही आजचा हा मेष राशीचा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर पुढचाही भाग नक्की बघा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वृषभ राशीचा प्रेमविवाह कसा होतो, त्यांच्या पत्रिकेत कसे योग असतात याचं सविस्तर वर्णन किंवा हा सविस्तर माहिती आपल्याला सांगणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मेष राशीच्या मित्रांसोबत मेष राशीच्या जोडीदाराला शेअर करा आणि धन्यवाद. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, जय ज्योतिष.